आणि आता जाणार आहोत मुंबईमध्ये सेना भवनला, ज्या ठिकाणी काही वेळात, अगदी काही क्षणात उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणं अपेक्षित आहे. तिकडे सेनेचा वचननामा मुंबईसाठी जाहीर होईल अशी माहिती मिळते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व प्रमुख नेते मंडळी आता पत्रकार परिषदेला पोहोचलेली आहेत. आणि या पत्रकार परिषदेला मुंबईच्या महापौरांसह मुंबईचे खासदार, ज्येष्ठ नेते ही सगळी मंडळी उपस्थित आपल्याला दिसत आहेत. मंत्री देखील पोहोचलेले आहेत. राज्याच्या सत्तेतले भागीदार शिवसेना, भाजप आहेत आणि त्यातले मंत्री देखील आपल्याला दिसत आहेत. उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार? युतीची चर्चा तर खोळंबलेली आहे. नेमकी काय घोषणा उद्धव ठाकरे करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस. वंदनीय शिवसेना प्रमुखांचं या मुंबईवरचं प्रेम, मराठी माणसाचा लढा, हिंदुत्वाचा त्याग, या सर्व पार्श्वभूमीवर येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी त्या संदर्भातल्या वचनबद्धतेसाठी आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी मुंबईच्या विकासाचा ध्यास घेतला आहे. त्यानुसार येणाऱ्या आगामी निवडणुकीत शिवसेना नक्की मुंबईकडे कशी पाहते, काय करू इच्छिते, यासाठी आज आपल्या सर्वांना आव्हान दिलं. आणि मी आदरणीय उद्धवजींना विनंती करतो, शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, महापौर आहेत, नेते आहेत, सचिव आहेत, या सगळ्यांचं वतीनं आम्ही आपलं स्वागत करतो. आणि आदरणीय उद्धवजींना विनंती करतो की आपण या पत्रकार परिषदेत संबोधित करावं. सुरुवातीलाच मी आणखी एक विनंती करतो की शिवसेनेची पद्धत आपल्या सर्वांना माहिती आहे. राजकारणामध्ये सर्व राजकीय पक्ष आजवर जाहीरनामे देत आले. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी त्याला वचननामा शब्द दिला. सर्वात महत्वाचं, नगर विद्याचा नगरसेवा वंदनीय शिवसेना प्रमुखांनी दिला. आणि त्यापासून येणाऱ्या काळात आम्ही काय सेवा देऊ इच्छितो यासाठी शिवसेनेच्या वतीनं आज आम्ही वचननामा या ठिकाणी प्रकाशित करत आहोत. मी आदरणीय उद्धवजींना विनंती करतो, सर्व शिवसेना नेत्यांना आदरणीय या ठिकाणी त्याचं प्रकाशन करतो. तेव्हा शिवसेनेचा वचननामा प्रकाशित झालेला आहे. जे बोलतो ते करून दाखवलं अशी नवीन टॅगलाईन इकडे बघायला मिळते. आधी डीडीयू नोची टॅगलाईन आली होती आणि आता एक नवीन टॅगलाईन, जे बोलतो ते करून दाखवतो, अशा आशयाची टॅगलाईन आणि वचननामा प्रसिद्ध करण्यात आले. चला
आता येतं ऐकू तो माईक मध्ये बंद करतो. खासदार अरविंद सावंत यांनी आज आपण इथे का भेटतो आहोत त्याचं एक निमित्त सांगितलेलं आहे. सर्वांना कल्पना आहे की पुढच्या महिन्यामध्ये मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. आज 23 तारीख आहे आणि मला खात्री आहे, मला विश्वास आहे, बरोबर 1 महिन्यानी 23 फेब्रुवारीला मुंबईवरती ठाणे, नाशिक आणि सर्व महापालिकांवरती भगवा फडकलेला असेल. येत्या काही दिवसांमध्ये अर्ज भरायला सुरुवात होईल, उमेदवारी अर्ज भरले जातील, मग प्रचाराला सुरुवात होईल आणि एकूणच जो काही प्रचाराचा धुरळा उडेल, गदारोळ होईल, त्या गदारोळामध्ये शिवसेना नेमकी मुंबईसाठी काय करू इच्छित आहे आणि काय केलेलं आहे हे अधिक ठळकपणे सांगण्यासाठी आमचा वचननामा आम्ही आज प्रकाशित करत आहोत, मुंबईकरांसाठी सादर करत आहोत. गेल्या काही दिवसांमध्ये मी त्यातल्या 1-2 गोष्टी आपल्या माध्यमातून मुंबईकरांना सांगितल्या, पण आज मात्र 23 जानेवारी म्हटल्यानंतर शिवसेनेकरता, शिवसैनिकांकरता एक वेगळा दिवस असतो. एक 2-3 वर्षापूर्वी 23 जानेवारीला जनसागराच्या समोर आणि जनसागराने सुद्धा शपथबद्ध होत स्वतःच्या मनगटावरती शिवबंधन बांधलं. हे शिवबंधन ज्या वेळेला बांधलं काही जणांनी त्याची थट्टा केली, पण हे बंधन म्हणजे नुसता धागादोरा नाही, गंडादोरा नाही, तर ती जनतेच्या प्रती असलेली वचनबद्धता आहे. त्याच वचनबद्धतेचा हा पुढचा भाग. अनेक जाहीरनामे येतील, सगळे पक्ष त्यांचे जाहीरनामे सादर करतील, पण आमच्याकरता हा केवळ जाहीरनामा नाही तर हा वचननामा आहे. आणि हा वचननामा म्हटल्यानंतर वचनबद्ध होण्यासाठी 23 जानेवारी शिवाय दुसरा कोणताही दिवस आमच्यासाठी अधिक योग्य नाही. आणि म्हणूनच आज आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून जनतेसमोर, जनतेसाठी येत्या 5 वर्षात आम्ही काय करणार आहोत तो वचननामा प्रकाशित केलेला आहे, सादर केलेला आहे. या वचननाम्यामध्ये काय काय आहे अरविंद सावंत आपण जरा वाचून दाखवा आणि त्याच्यानंतर मग आपण बोलू. सुरक्षित, निरोगी, स्वच्छ आणि सुंदर मुंबईसाठी वचननामा. मुंबई महानगरपालिका निवडणूक 2017. पहिला विषय करमुक्ती, कर सवलत. 514 फुटापर्यंतच्या सर्व सदनिकांना मालमत्ता कर माफ. 514 फुटावरील व 714 फुटापर्यंत आकाराची घरे असलेल्या करदात्यांना मालमत्ता कर सवलत देणार. झोपडपट्ट्यांमधून पक्क्या घरामध्ये राहण्यात गेलेल्यांचे तसेच मुंबईत स्वतःचे घर असावे तसे स्वप्न बाळगणाऱ्यांचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होते. मात्र मुंबई महानगरपालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कर या जनतेला परवडत नाही. त्यामुळे बरेच वेळा नाईलाज आहे मुंबईतील आपले घर विकून मुंबईकरांना अन्यत्र स्थलांतर करावे लागते. मुंबईकरांची अडचण लक्षात घेता मुंबईतील 500 फुटापर्यंतच्या 14 फुटापर्यंतच्या सर्व सदनिकांकडून आकारण्यात येणारा मालमत्ता कर फक्त हेडिंग पूर्ण हेडिंग वाचा, मग आपण त्यांना विचारतो. फक्त फक्त मी एवढा एक वाक्य करतो. 514 फुटांची 714 फुटांमध्ये आकारची घरे असलेल्या करदात्यांना मालमत्ता करात सवलत देणे. याच शीर्षकाखाली 714 फुटावरील सदनिका धारकांसाठी विशेष योजना असणार. दुसरा विषय शिक्षण. देशाचे उज्ज्वल भवितव्य असणाऱ्या तरुणांसाठी ई वाचनालय उभारणार. कौशल्य विकासात व व्यवसायाभिमुख शिक्षणात चालना देणार. महापालिकेच्या शाळांमध्ये आत्मरक्षण प्रशिक्षण केंद्र उभारणार. महापालिकेच्या शाळेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात महापालिका सेवेत नोकरी करता प्राधान्य देण्यात येईल. महापालिकेची संगीत अकादमी उभारण्यात येईल. सुंदर मुंबई.
देशाच्या स्वातंत्र्याची गाथा सांगणारे स्मृतिदालन उभारणार, पर्यटन क्षेत्र उभारणार. मुंबईच्या पूर्व किनाऱ्याचं पर्यटन क्षेत्र करण्याचा मानस आहे किंवा ध्यान आहे. उद्यान, मुंबईतील सर्व उद्यानांची पुनर्रचना करून नवीन उद्याने निर्मिण्यासह वाहतूक पेठांचे सौंदर्य वाढविणार. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे उभारणार. मैदानी खेळांसाठी अधिकाधिक मैदानांची उभारणी करणार. आरोग्य, मुंबईकरांसाठी बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना. पूर्व उपनगरात गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार. कुप्पा रुग्णालयात कॅथलॅब केंद्र उभारणार. मधुमेहावर उपचार करणारी विशेष रुग्णालये उभारणार. आरोग्य सेवा आपल्या दारी ही योजना राबवणार. आपत्तीजन्य परिस्थितीत अथवा भीषण दुर्घटना समयी एकाच वेळी जास्तीत जास्त रुग्णांना आरोग्य सेवा प्राप्त व्हावी याकरता बहुरुग्णवाहिका सुरू करण्यात येईल. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये जेनेरिक मेडिसिनसाठी दुकाने उभारणार. सार्वजनिक स्वच्छता ग्राहक महिलांकरता सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनची सोय करणार. कचरा व्यवस्थापन, देवनाथ डम्पिंग ग्राउंड येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणार. मलनिस्सारण वाहिन्यांची व्याप्ती वाढवणार. मुंबई शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढवणार. नागरिकांच्या सोयीसाठी रात्री सुद्धा कचरा उचलण्याची सोय सर्वत्र सुरू करणार. पाणी, सांडपाणी पुनर्वापर करण्यासाठी मलजल प्रक्रिया केंद्र उभारणार. जुन्या विहिरी पुनर्जीवित करून त्यातील पाणी दैनंदिन वापरासाठी उपयोगात आणणार. मुंबईकरांना 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी गारगाई, पिंजाळ हे प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावणार. पर्यावरण, मुंबईकरांच्या आरोग्यासाठी तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवडीसह वृक्ष संवर्धन करणार. नवीन विकास आराखड्यात आरे कॉलनीतील हरित पट्ट्यांचे आरक्षण कायम ठेवणार. रस्ते, मुंबईकरिता सागरी मुक्त मार्ग कोस्टल रोड करणार. पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे जोडणाऱ्या गोरेगाव मुलुंड जोड रस्ता मार्गाच्या कामात चालना देऊन असे अधिक रस्ते बांधण्याची योजना राबवणार. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उर्वरित रस्त्याचे काँक्रिटीकरण व डांबरीकरण करून खड्ड्यांचा प्रश्न निकाली काढणार. पूर नियंत्रण, उपनगरात मोगरा तसेच माहुल येथे पंपिंग स्टेशन उभारणार. बेस्ट बस सेवा, मुंबई महानगरपालिका तसेच बेस्ट उपक्रमांचा अर्थसंकल्प एकत्र करून मांडणार. मुंबईच्या रस्त्यावर बेस्टच्या छोट्या बसेस सुरू करणार. मनपा कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना सुद्धा विमा कवच देणार. गणवेशातील शालेय विद्यार्थ्यांना बेस्टचा प्रवास मोफत करणार. शिवसेनेने पाठपुरावा केलेल्या इलेक्ट्रिक बसची सेवा लवकरात लवकर प्रवाशांना उपलब्ध करून देणार. मुंबईकरांसाठी बस, मेट्रो व लोकल या सेवांकरता एकच संयुक्त पासची सुविधा इतर विभागाची पाठपुरावा करून सुरू करणार. सुविधा, गृहनिर्माण सोसायट्यामधील जनतेलाही मुंबई महानगरपालिकेतर्फे सुविधा पुरविणार. शेतकऱ्यांच्या शेतमालाची थेट विक्री करण्यासाठी विक्री केंद्रे उभारणार. पशु आरोग्य सेवा सुरू करणार. सांस्कृतिक, मुंबईतील डबेवाल्यांसाठी वारकरी भवनासारखं डबेवाला भवन उभारणार. मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारे भव्य दालन उभारणार. वाहतूक, मुंबईतील डबेवाल्यांसाठी तसेच नागरिकांसाठी रेल्वे स्थानकाजवळ दुचाकीचं स्टँड उभारणार. कर्मचारी, विकास आराखडा प्रशिक्षण केंद्र उभारणार. सफाई कामगार तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना. महापालिका कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थांमधील इमारतींना पुनर्विकासाकरिता अधिक तटबंदी क्षेत्र मिळावे यासाठी धोरण ठरवून राज्य सरकारकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेणार. सफाई कामगारांच्या आरोग्यासाठी अत्याधुनिक साहित्य देणार. क्रीडा, फुटबॉलसाठी मैदानी तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेमबाजीचे प्रशिक्षण केंद्र उभारणार. गोवंडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारणार. मुंबई शहरात 4 मोठे जलतरण तलाव उभारणार व महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना
ते मोफत उपलब्ध करून देणार. कोळीवाडा गावठाण व कोळीवाड्यातील मूळ बांधकामे अधिकृत करणार. शिवसेना जे बोलतो ते करून दाखवणार हा आमचा वचननामा. धन्यवाद. मला वाटतं तुम्हाला तर मराठीतलं पाहिजे बाकीच्या भाषेत पण करू. तर आता हा वचननामा आपणा सर्वांच्या माध्यमातून आम्ही मुंबईकरांच्या चरणी सादर करत आहोत. आणि मला खात्री आहे की तमाम मुंबईकरांनी जो विश्वास गेले अनेक वर्ष आमच्यावरती दाखवलेला आहे तोच विश्वास किंबहुना त्याहीपेक्षा अधिक विश्वास याही वेळेला दाखवेल. आणि ही सगळी कामं जी आम्ही करून दाखवले म्हणून जनतेसमोर जातो ती सुद्धा पूर्ण करू शकलो ती केवळ आणि केवळ त्यांच्या आशीर्वादामुळे, मुंबईकरांच्या आशीर्वादामुळे. पुढची कामं करण्यासाठी सुद्धा मुंबईकर आम्हाला भरघोस आशीर्वाद देतील ही मला खात्री आहे. पण याच्यात युतीबद्दल काहीच वचन नाही, असं कोणतंच वचन नाही. युतीबद्दलची बोलणी चालू आहे. मी मगाशी जे सांगितलं की 23 जानेवारीचं महत्व आमच्याकरता वेगळं आहे आणि आम्हाला असं वाटतं की मला आम्ही असं मानतो की 23 जानेवारीला वचनबद्ध होणं हे आमच्यासाठी फार मोठं एक काम आहे. आणि ती वचनबद्धता आम्ही सातत्याने निभावत आहोत, याही पुढे निभावू. म्हणून आम्ही आमचा वचननामा सादर केलेला आहे. उद्या युती झाली आणि त्यांची काही चांगल्या सूचना असतील तर त्याही आम्ही इथे घेऊ. मला वाटतं आपण वचननाम्याच्या निमित्ताने थोडं बोललो तर बरं होईल. ठीक आहे, बोलू ना, तो विषय घेऊ आपण नंतर. मला असं वाटतं आपल्या माध्यमातून वचननामा सर्वत्र जनतेपर्यंत पोहोचावा आणि आम्ही विचारपूर्वक हा वचननामा तयार केलेला आहे, सादर केलेला आहे. मी अनेक वेळा बोललेलो आहे, विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा बोललेलो आहे की यातलं एकही वचन असं नाही की त्याचा अभ्यास कसा आम्ही दिलेला आहे. साहजिकच आहे काही गोष्टी तुम्हाला वाटतील की त्या गेल्या वचननाम्यातही होत्या. जसं गारगाई पिंजाळचा विषय आहे, देवनाथ डम्पिंग ग्राउंडचा विषय आहे. ही कामं आम्ही विसरू शकत नाही, विसरणार नाही. परंतु अनेक ठिकाणी राज्य आणि केंद्र सरकारच्या परवानगीची गरज असते. शिवसेना प्रमुख त्यांच्या नावाने आम्ही जो जलाशय उभारलेला आहे तो जलाशय उभारताना फक्त 3.5 वर्ष लागली, पण मंजुरी करता मात्र 9 ते 10 वर्ष लागली. आज देखील आम्ही जे वचन दिलं होतं की त्या जलाशयावरती मुंबईसाठी मुंबई महापालिका स्वतःच्या हक्काचं वीज निर्मिती केंद्र उभारेल, त्याची तयारी पूर्ण झालेली आहे. पण राज्य सरकारकडनं परमिशन किंवा संमती न मिळाल्यामुळे आजही ते केंद्र रखडलेलं आहे. तसंच गारगाई पिंजाळ असो आणि विशेषतः देवनाथबद्दल मी सांगेन की मुंबईमध्ये कचऱ्याचा प्रश्न हा फार मोठा बिकट आहे. मुंबईत मला असं वाटतं रोजचा किमान 9,000 टन कचरा हा गोळा केला जातो. मुंबई हे जगातलं एक सर्वाधिक गर्दीचं शहर आहे. मुंबईचा अर्थसंकल्प अनेकांचे डोळे दिपून टाकतात आणि मग त्यांना प्रश्न पडतो की एवढा मोठा अर्थसंकल्प असताना हा पैसा जातो कुठे. तर त्यांनी जर का बारकाईने अभ्यास केला, व्यवस्थित जर का माहिती घेतली तर हा प्रश्न कोणाला पडणार नाही. कारण एकूण जो काही अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पाची पण असं ऐकू आलं की त्या अर्थसंकल्पाची जर का माहिती घेतली तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक मुंबईकराच्या मागे आपण तसं पाहिलं तर फक्त 29,000 रुपये खर्च करतो आणि तेवढ्यामध्ये या सगळ्या सुविधा देत असतो. आणि म्हणून मला खात्री आहे की किती कोणी काही जरी टीका केली, काही केलं तरी मुंबईकरांना माहिती आहे की आपल्या सुविधांसाठी, आपल्या हक्कासाठी शिवसेना आणि शिवसैनिकच नेहमी काम करत असतात, वेळ प्रसंगी धावून येत असतात. आणि म्हणूनच शिवसेना आणि मुंबई हे अतूट असं नातं निर्माण झालेलं आहे.
पश्चिम उपनगर यांना जोडणारा गोरेगाव ते मुलुंड हा रस्ता तुमच्या मध्ये नॅशनल पार्कच्या जवळ आहे. मेट्रो 3 प्रकल्पामध्ये देखील पर्यावरणाचा प्रश्न उपस्थित करून तुम्ही त्याला नकार दिला. आता ह्या रस्त्याला देखील हा अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारला. काल परवाकडे मी वृत्तपत्रामध्येच वाचलं की आरेमधली कारशेड जर का उभी केली तर तिथला भूभाग हा पुराखाली जाण्याची शक्यता आहे. या सगळ्याची खबरदारी घेऊन आम्ही हा रस्ता करणार आहोत. कोणत्याही प्रकारे नॅशनल पार्कला धक्का लागेल असा काहीही प्रयत्न केला जाणार नाही. नॅशनल पार्क त्याची घनता आणि त्याचं जे काही सौंदर्य आहे ते जसंच्या तसं ठेवून हा मार्ग आम्ही काढणार आहोत. आणि तो मार्ग केल्यानंतर तुम्हालाही पटेल आणि इतरांनाही पटेल की आपल्याकडे जे आहे ते राखून विकास कसा करता येतो. मुंबईच्या रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे खूप राजकारण झालेलं आहे. यापुढे मुंबईकरांना खड्ड्यांमधून प्रवास करावा लागणार नाही का? तुम्ही म्हटलं मी एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो, मला कधी खोटं बोलता येत नाही. मी खोटं बोलणार नाही. मुंबईचे रस्ते जे आहेत ते जवळपास 1940 किलोमीटरचे आहेत, म्हणजे जवळपास 2000 किलोमीटर. आणि या रस्त्यांवरती सातत्याने काम चालू असतं. अनेक रस्ते हे आपण सिमेंटचे केलेले आहेत आणि त्या रस्त्यांवरती त्याचे खड्डे पडत नाहीत. खड्डे कुठे पडतात तर मुंबईमध्ये काम करणाऱ्या ज्या इतर संस्था सुद्धा आहेत त्या जवळपास किती संस्था आहेत? 44 संस्था आहेत. 44 युटिलिटीज 16 संस्था. हां, म्हणजे माझ्यापेक्षा अधिक माहिती आदित्यकडे रस्त्यांची. म्हणजे एकूण ज्याला आपण म्हणतो ना खणखणीत कारभार, तो खणखणीत म्हणजे रस्ता करून मोकळं व्हायचं. तर त्या कारभाराला सुद्धा चाप लावण्याची गरज आहे. काही रस्ते जे आहेत ते अतिशय गर्दीच्या भागातले आहेत, ज्याला गल्ली बोळं म्हणतो असे आहेत. पहिले मुख्य रस्ते झाल्यानंतर हळूहळू करत त्या रस्त्यांपर्यंत पण आपण जाणार आहोत. एकूणच जे मी मगाशी म्हटलं की जे दिवसागणिक सुधारत जाणारं तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून जोपर्यंत कायमस्वरूपी त्या रस्त्याचं काम होत नाही तोपर्यंत कमीत कमी रस्ते कसे पडतील हे महापालिका नक्की बघेल. आणि रस्त्याचा जो विषय आहे हा खड्ड्यांचा जो विषय आहे मी अत्यंत नम्रपणाने सांगतो, मला उगाचच टीका करायची नाही किंवा खड्ड्यांचं समर्थन अजिबात करायचं नाही. पण प्रत्येक महापालिकेमध्ये हा विषय आहे. तो पुण्याच्या पण आहे, नागपूरच्या तर भयानक होता. मला असं वाटतं की सगळ्यांनी जर का प्रामाणिकपणाने प्रयत्न केला याच्यात राजकारण न आणता तर आपण खरोखर रस्ते चांगले करू शकतो. तयार झालेला आहे, आधी तयार झाला होता. त्याच्यावर अनेक आक्षेप आणि तक्रारी करण्यात आल्या होत्या. तर हे डिपी प्लॅनमध्ये आपला हात वचनावर समावेश आहे ना, नक्कीच आहे. तो आता विकास आराखडा जो आहे तो येत्या टर्ममध्ये तो पूर्ण होईल. साधारणतः मला वाटतं एप्रिलमध्ये सभागृहासमोर तो येईल. आता हे चॅनल बंद आहे. या बचतनाम्यामध्ये जी आश्वासनं दिली किंवा अनेक प्रकल्प असलेले आहेत साधारणपणे त्याला किती निधी लागेल असं अंदाजे आहे? किती कोटी ते प्रकल्प होतील किंवा तो 500 अच्छेची नाण्याला जेवढा लागेल तेवढा तर नक्कीच खर्च लागेल. अंदाजाने म्हणजे एक मुंबईकरांना 40,000 1 लाख कोटीचे प्रकल्प असं काही रस्ते अंदाज केला आहे का? हे संपूर्ण अभ्यास करूनच ही वचने दिलेली आहे. आणि याच्यामध्ये आयुक्त सुद्धा आमच्या सोबत आहेत. कारण प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जर का हातात हात घालून काम करणार नसतील तर विकास होणार नाही. आणि थीम पार्कचा हो, त्याच्यासाठी नेमकी जागा म्हणण्यापेक्षा एक नक्की की त्यांना साधारणतः दादरपासून शहरापर्यंत त्या भागामध्ये आम्ही त्यांना डबेवाला भावून देणार. काय म्हणू शकतात? मला असं वाटतं की मी कोणावरही आज टीका करायला बसलो नाही. ज्यांनी त्यांनी मनातल्या मनात स्वागत करण्यापेक्षा मी जसं मोठ्याने बोलतो तसं मोठ्याने बोलावं. नोकरीची हमी म्हणजे महापालिकेमध्ये त्यांना आम्ही प्राधान्य देऊ. म्हणजे ते जर का महापालिकेत त्यांना काम करण्याची इच्छा असेल आणि ते पुढे आले तर नक्की आम्ही त्यांना प्राधान्य देऊ. शाळेचा शिक्षणाचा विषय हा बिकट आहे असं मी काही मानत नाही. याचं कारण असं
की थोडीशी एक अशी भावना असते महापालिकेची शाळा. एक गोष्ट सत्य आहे की जसं आरोग्य सेवा आपण म्हटलं तर हॉस्पिटलचा सुद्धा विषय पाहिला तर तो गंभीर आहे, तसंच महापालिका शाळांचा आहे. एकूण जर का आपण बजेट पाहिलं तर आरोग्य सेवेवरती साधारणतः दरवर्षी 3200 ते 3400 कोटी रुपये महापालिका खर्च करते आणि त्यातनं जी काय त्याच्यावरती कर आकारणी किंवा त्याची जी काय खर्च असतो किंवा रुग्णांकडनं महापालिकेच्या तिजोरीत येतात ते साधारणतः 300 ते 400 कोटी येतात. अशीच परिस्थिती ही साहजिकच शाळांमध्ये आहे आणि म्हणून शाळांच्या इमारतींबद्दल आम्ही काही ठिकाणी नवीन शाळा बांधलेल्या आहेत, ह्याही तुम्हाला माहिती आहे. काही ज्या जुन्या झालेल्या आहेत त्यासुद्धा ओघाने त्यांचं सुद्धा नूतनीकरण होणार आहे. परंतु मला अभिमान आहे की संपूर्ण देशामध्ये कुठेही नसेल कदाचित महापालिकांची शाळेत असा अभ्यासाचा एक वेगळा दर्जा आम्ही महापालिकेत देतो. त्याचं कारण तंत्रज्ञान. महापालिकेच्या शाळांमध्ये जवळपास 400च्या आसपास शाळा या व्हर्च्युअल क्लासरूम या सिस्टीमनी जोडलेल्या आहेत. म्हणजे इथे शिक्षक हे विद्यार्थ्यांची मन की बात करत नाही तर शिक्षणची बात करतात आणि एकतर्फीची बात नसते, दोन्हीकडनं असते. मुलं सुद्धा त्यांच्याशी बोलतात, मुलं सुद्धा त्यांना प्रश्न विचारतात आणि आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की ज्या वेळेला मला वाटतं सुनील प्रभू महापौर होते तेव्हा अमिताभ बच्चनला आम्ही आमंत्रित केलं होतं. अमिताभ बच्चन सुद्धा थक्क झाले होते आणि मला म्हणाले की उद्धवजी हे बात आप सबको बताते क्यों नाही. हे एवढं असं म्हणजे तंत्रज्ञान इतर कोणत्याही शाळेत नाही. माझी अशी इच्छा आहे, मला माहित नाही पुढे जाऊन तिला कसं मोठं स्वरूप मी देऊ शकेन, पण या महापालिकेच्या शाळांची एक युनिव्हर्सिटी टाईप एक काहीतरी अशी एक यंत्रणा उभारावी की जेणेकरून सॅटेलाईटच्या माध्यमातून आपण जर का शिक्षण सुरू केलेलंच आहे तर इतर कोणती युनिव्हर्सिटी किंवा शिक्षणाची संस्था ही महापालिकेतल्या माझ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकते. शिवसेनेच्या वचननाम्यावर केंद्रीय अर्थसंकल्पाची छाप आहे का? कारण ज्या पद्धतीने बरं झालं. आणखी एक विषय नाही सांगतो मी अर्थसंकल्प रद्द केला गेला तसा तुम्ही बेस्टचा अर्थसंकल्प रद्द करून मुंबई जरूर हा एक विषय येऊ शकतो. बरोबर आहे तुमचं म्हणणं, बरोबर आहे. बेस्टचं अस्तित्व काय आहे? बेस्टचं अस्तित्व हे बेस्ट म्हणूनच राहील, पण बीएससीचा अर्थसंकल्प वेगळा मांडताना मग पुन्हा त्यांना मंजुरीसाठी सभागृह वगैरे या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणून कामकाजासाठी किंवा कामकाज सोपं करण्यासाठी आम्ही हा मार्ग अवलंबणार आहोत. पण एक जो मुद्दा तुम्ही सांगितला की केंद्राचा किंवा राज्याचा याच्यावरती छाप आहे का, आठवण करून दिलीत म्हणून चांगलं झालं. आमच्या या वचननाम्यामध्ये आम्ही अशी एकही गोष्ट करणार नाही की इथे आम्ही विमानतळ करू, इथून मंगळावरती जाण्यासाठी उड्डाणपूल बांधू. म्हणजे ज्याला केंद्र सरकार किंवा राज्य सरकार करणाऱ्या गोष्टी याच्यात आम्ही बोललेलो नाही. या ज्या काही संपूर्ण योजना आहेत ह्या महापालिकेच्या अखत्यारीतील आहेत आणि महापालिकाच करणार. परंतु जसं कोस्टल रोड मी पुन्हा एका याच्यात म्हटलेलं आहे, याचं कारण अजूनही अंतिम परवानगी मिळालेली नाही. अंतिम परवानगी मिळाल्यानंतर सागरी महामार्गाचं काम पूर्ण होईल आणि ते करताना सुद्धा कोळीवाडी आहेत, इतर मँग्रोव्ह आहेत, या सगळ्या गोष्टीची खबरदारी घेऊन कोणालाही दुखावून किंवा नाराज करून हा महामार्ग होणार नाही. बेस्टचा तोटा महाव्यवस्थापक आहे, त्यांचं बेस्ट स्वतः एक महाव्यवस्थापक आहे, त्यांचं काय करणार ते सुद्धा महापालिकेच्या जसं रेल्वे मंत्री असतात तसे त्यांचंही काम जाईल. आणि हे एक विभाग असतात जसं आरोग्य पाणी तसा हा बेस्ट म्हणून बघा याच्यात कोणाची स्वायत्तता काढून घेण्याचा विषय नाहीये, पण केंद्र सरकारने रेल्वेचं बजेट एकत्र मांडण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याला कारण एकत्रित बजेट मांडलं गेलं तर त्याला अधिक चांगला एक बांधीवपणा येतो आणि मग नुसत्या सागरी मंजुऱ्यांसाठी एखादं काम अडून राहणार नाही. पैसे पाहिजे असतील तर ते बीएससीला किती पैसे यावर्षी लागणार आहेत आणि त्याचं पूर्णपणे नियंत्रण करण्यासाठी जे सगळे त्यांचे काय जीएम वगैरे असते ना ती कमिटी राहील. आरोप करणारे किती स्वच्छ त्याच्यावरती राहील अवलंबून. आरोप करणारे जर का पक्षात माफिया घेऊन फिरत असतील तर अशा प्रश्नाची उत्तर मी का देऊ. आणि मला असंच म्हणायचं मी अजूनही राजकारणाला हात घातलेला नाही म्हणून कृपा करून या आजच्या बैठकीत राजकारण आणू नका. या सगळ्याची माझ्याकडे खणखणीत उत्तर आहे. ती खणखणीत उत्तरं मला जर का वेळ आली तर मी देईन. आर्थिक कचाट्यात सापडलेली आहे, बेस्टवरचा कर्जाचा बोजा तो दुसऱ्या वाढत चाललाय, त्यात तुम्ही पुन्हा विद्यार्थ्यांना बेस्टवर फार मोफतची घोषणा केलेली आहे, त्यांनी अजून बोजा पडेल असं नाही वाटत.
तुम्ही विद्यार्थ्यांच्या सोयीच्या विरोधात असता. ते पण जो याच्या विरोधात बोलेल तो त्यांच्या विरोधी आहे. तुम्ही विद्यार्थी द्रोही असता. जो कोणी माझ्या वचननाम्याच्या विरोधात बोलेल तो मुंबई द्रोही आहे. बोला. जो कोणी माझ्या विषयावरची शंका उपस्थित करेल तो मुंबई द्रोही आहे. बोला. हरित आरक्षण उठवण्याबद्दल बोलाल तुम्ही आरे विरोधात आहात. नाही एक मिनिट यांचा विषय जरा मला एक मस्करी थोडी केली पुन्हाही केलो पण जरा हा विषय मला एक गांभीर्याने सांगू द्या. 2005 साली जी मुंबईवरची परिस्थिती आदळली होती ढगफुटीमुळे, त्यावेळेला आपल्याला कोणालाही कल्पना नव्हती की एवढी भीषण परिस्थिती मुंबईत निर्माण होऊ शकते. आणि त्यावेळेला आपण सगळे जागे झालो. जागे झाल्यानंतर आपल्या लक्षात असं आलं की आपण इतर वेळेला, म्हणजे मी तुला सांगतो ना, मी जिथे राहतो कलानगरमध्ये, आम्ही शाळेमध्ये असताना गुडघावर पण नाही, साधारणतः एवढं पाणी यायचं, मजा वाटायची. म्हणजे त्याचे काय गाणं होतं गेले पावसात, तसं ते गाणं एन्जॉय करण्यासारखे ते दिवस होते. पाहता पाहता असं झालं की पाठीकडे आमच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स उभा राहिला, तिकडे भर पडली. त्यांच्यानंतर आमच्या समोर जे सगळे काही त्यावेळेला मँग्रुव्ज वगैरे एवढी जाग नव्हती, मँग्रुव्ज कापले गेले, MMRDAचा रस्ता झाला, त्याच्यानंतर आता ती सगळी पूर्ण सगळ्या काही इमारती आल्या. पाठीकडे आता आमच्या मोठी कॉलनी उभी राहते. हे करता करता एक गोष्ट लक्षात आलं की आता आम्ही जिथे राहतो ती असं सॉसरसारखी भूभाग आहे, तो आणखीन खोल गेला म्हणजे बाकीचे वरती आहे. आणि हीच परिस्थिती थोड्याफार खर्चाने मुंबईतल्या काही ठिकाणी आहे. आणि मग त्या परिस्थितीतून जर का आपल्याला मार्ग काढायचा असेल तर काय केलं पाहिजे, तर ज्या वेळेला मुसळधार पाऊस पडतो आणि तेव्हा जर का भरती असेल तर मुंबईतलं पाणी ते समुद्रात न जाता त्या भरतीचं पाणी मुंबईमध्ये घुसतं. आणि तसं ते घुसू नये म्हणून आपण पंपिंग स्टेशनची उभारणी केलेली आहे. आणखी 1-2 ठिकाणी ती बाकी आहे. ती पंपिंग स्टेशन काय करतात की झडपा बंद करतात आणि इथून येणारं पाणी उचलून वरती समुद्रात टाकतात, म्हणजे समुद्राचं पाणी आत घुसत नाही. हे लक्षात आल्यानंतर आपण त्याची उभारणी सुरू केली. 2 पंपिंग स्टेशन तुम्ही म्हणतात की केल्यानंतर पाणी साचणार नाही का? नाही, पाणी थोडंसं साचेल, कारण ते साचल्याशिवाय पंप सुरू होत नाही. म्हणजे मी पुन्हा सांगतो की मी खोटं बोलणार नाही. पाणी साचणार नाही, हो साचणार नाही, तुंबून राहणार नाही, पण थोडंफार पाणी साचेल आणि ते साचल्यानंतर पंप सुरू केल्यानंतर ताबडतोबीने त्वरेने हे पाणी काढलं जाईल. आणि म्हणून मला असं वाटतं की जसं हिंदमाता परिसर आता तिकडे पूर्ण पाण्याची तयारी झाल्यानंतर या वर्षीच्या पावसानंतर तिथे पाण्याचा जो एक भीषण प्रश्न निर्माण व्हायचा तसा काही होणार नाही. भारतीय जनता पार्टीला प्रस्ताव आहे 60% सुधारित प्रस्तावाची अपेक्षा आहे. मुंबईकरांसाठी बऱ्याच योजना आणि अनेक प्रकल्प आहेत. तर मुंबई शेवटी जागतिक आणि पर्यटकांचं पण केंद्र आहे. त्या दृष्टीने तुम्ही 2 कल्पना मांडल्या होत्या विजन डॉक्युमेंटमध्ये की रेनकोर्सचं एक थीम पार्क आणि त्याच्यानंतर दुसरे हे की नाईट लाईफ. तर त्या दृष्टीने आपण काय पुढे करणार आहोत किंवा त्या प्रकल्पाचं काय होणार आहे? तुम्ही नाईट लाईफच्या मागे राहिलं आणि त्याला पाठिंबा दिलं तर तेही होऊ शकेल. पण मला असं वाटतं रेनकोर्स याच्याबद्दल आजही आम्ही आग्रही आहोत. आणि मुंबईबद्दल तुम्ही बरोबर बोललात की मुंबईमध्ये पर्यटक आले पाहिजेत, पण पर्यटक आल्यानंतर आपण त्यांना दाखवणार काय हा मोठा विषय. आणि त्यांना दाखवण्यासाठी म्हणून आमची रेसकोर्सची योजना आहे, ती सुद्धा आम्ही त्याचाही पाठपुरावा करणार आहोत. तुम्हाला कल्पना असेल की म्हणून त्याचा जो लिस्टचा जो एक ठराव महापालिकेत आला होता तो आम्ही नामंजूर करून टाकलेला आहे. नामंजूर केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकदा भाडेतत्वाची म्हणा आणखी कोणत्याही पद्धतीने रेसकोर्स हा ज्यांच्याकडे आता आहे त्यांना तो पुन्हा देता येऊ नये किंवा त्यांना देऊ नये ही आमची भूमिका आहे. याचा अर्थ मी रेसकोर्सच्या विरुद्ध नाहीये, कारण जसं जरीकट्टू जर का आता तिकडे चालत असेल तर रेसकोर्सची चालेल, कारण आपल्याकडे हेच होतं, बैलांच्या शर्यतीवरती बंदी पण रेसकोर्सवरती बंदी नाही. म्हणून तो रेसकोर्स पाहिजे मुंबई बाहेर नाही तुम्ही जवळच, पण जी जागा मोकळी आहे तिथे मुंबईकरांसाठी स्वतःच्या हक्काचे एक उद्यान बनवून द्या. मुंबईचा पूर्व किनारा जो आहे त्या पूर्व किनाऱ्याबद्दल सुद्धा विधानसभेत मी प्रेझेंटेशन, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला प्रेझेंटेशन केलं होतं. तोच आग्रह माझा आजही कायम आहे. तिथे किमान
900 एकर जागा अशी आहे की ती बीपीटी किंबहुना नेहमी वापरत नाही. ही जागा एक तर त्यांनी महापालिकेला द्यावी किंवा महापालिकेच्या सोबत मुंबईकरांसाठी चांगला पर्यटन झोन हा जर का निर्माण केला तर मुंबईतल्या मुंबईत रोजगार सुद्धा उपलब्ध होईल, मोठ्या प्रमाणावरती रोजगार उपलब्ध होईल आणि मुंबईमध्ये पर्यटक आल्यानंतर मुंबईमधलं अर्थकारण सुद्धा त्याला सुद्धा चांगल्या पद्धतीने चालना मिळेल. मला हिंदी नाही मराठी बोलून मिळेल. ठीक है, आप मेरे साथ चलो, मैं आपको दिखाऊंगा क्या 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 मैं बताऊंगा ना आपको, क्योंकि जितने सारे हमारे लोग हैं उनको पता है हम क्या करते हैं. तो आपके मन में कोई अगर आशंका हो तो मेरे साथ चलिए, मैं हर स्कूल में आपको लेके जाऊंगा और वहाँ किस ढंग से शिक्षा दी जाती है आपको त्याचा जो दर्जा आहे, आपण हा विषय थोडासा गुंतागुंतीचा आहे. मला असं वाटतं मुंबई महापालिकेतल्या शालेय विद्यार्थ्यांना जे आपण मध्यान्ह भोजन देतो त्याचा दर्जा आणि त्यातली स्वच्छता ही राखली गेली पाहिजे आणि उगाच काहीतरी मिळतं म्हणून त्यांना आपण देतो असं न होता ही जी मुलं आहेत ही मध्यमवर्गीय किंवा काही गरीब घरातली आहेत, त्यांना प्रथिन किंवा इतर काही व्हिटॅमिन युक्त असा काही आहार देण्याची आमची योजना आहे. आणि शिक्षणासाठी काय केलं हा जो आपला प्रश्न होता यांचा, तर मला एक समाधान आहे की जे आपण टॅब देण्याची योजना आणली, जी टॅब देण्याची योजना आणली, त्याच्यानंतर व्हर्च्युअल सिस्टीमची योजना आणली, त्याच्यानंतर मुंबईतल्या शाळेचा निकाल गुणांच्या दृष्टीने पाहिलं तर वाढलेला आहे आणि त्यांच्यामधली त्यांच्यात एक चांगला आत्मविश्वास निर्माण होऊन रिझल्टमध्ये सुद्धा आपल्याला फरक दिसतो. मुंबईत फेरीवाल्यांना फार मोठा प्रश्न असतो. त्याच्यासाठी फेरीवाला धोरण हे राज्य सरकारकडे मला वाटतं अजूनही प्रलंबित आहे. त्याच्यामुळे राज्य सरकारने काय धोरण घ्यायचं ते केल्यानंतर आम्हाला पुढे कारवाई करतो. एक प्रश्न होता की तुम्ही मुंबईकरांच्या पुढे तुमच्या मनातल्या संकल्पना घेऊन आलेला, पण तुम्ही अनेकदा भाषणातून उल्लेख केलेला आहे की राष्ट्रीय पक्षांचं राजकारण हे प्रादेशिक पक्षांसाठी मारक ठरलेलं आहे, विशेषतः भाजपचं. अशा वेळेस भलेही महापालिकेची निवडणूक असेल तरी मुंबईकरांपुढे तुम्ही प्रादेशिक अस्मिता म्हणून एखादं वचन किंवा एखादा मुद्दा. मला असं वाटतं प्रत्येक पक्षाची एक ओळख आहे आणि आम्ही अत्यंत प्रामाणिकपणाने मुंबईकरांसाठी सेवा आणि सुविधा घेऊन किंवा सेवा आणि सुविधा देणाऱ्या यंत्रणेची ही निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये इतर कोणती राजकीय विषय न आणता सेवा आणि सुविधा त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा हा एक महत्वाचा भाग आहे. प्रामाणिकपणा हा महत्वाचा भाग आहे. उगाच काहीतरी बोलायचं आणि निवडून आल्यानंतर विसरून जायचं ही जातकुळी आमची नाही. आम्ही जे बोलतो ते करतो आणि म्हणून वारंवार मुंबईकर आम्हाला आशीर्वाद देतात ही आमची धारणा आहे. तुम्ही अनेक मुंबई महाराष्ट्रापासून जोडण्याचा डाव आहे म्हणून हा प्रश्न विचारला गेला. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी काही बोलणं झालंय का किंवा त्यांचा काही फोन आलेला? तो येईल तेव्हा बोलेल ना, तेव्हा तुला प्रेस द्यावीच लागेल मला. मुंबई महापालिकेची निवडणूक असेल पण हा विषय आपल्या चॅनलवरती चर्चेतनं पहिला द्या, मग मी त्याच्यावरती माझी भूमिका मांडेन. नाही, मी आता विषय असा आहे की मित्रपक्ष किंवा अशाने मी केवळ विरोध करायचा म्हणून करत नाही, पण जे सत्य आहे ते सत्य आहे आणि हे सत्य हे काय माझ्या मनातलं सत्य नाही. हे वृत्तपत्राचं मी वाचलेलं आहे की ती जी काही समिती नेमण्यात आली होती त्या समितीतल्या पर्यावरण तज्ज्ञांनी ही भीती व्यक्त केलेली आहे की जर का या ठिकाणी म्हणजे आरेची जी काही कारशेड आहे त्या ठिकाणी कारशेड बांधली गेली तर भावी काळामध्ये तिथला जो काही भूभाग आहे अगदी विमानतळापर्यंत तो पुराखाली जाऊ शकतो. तशीच परिस्थिती किंबहुना
असाच एक प्रकार पुण्याच्या मेट्रोबाबत ते एक प्लेस नाही ते पर्यावरण आता काय आता एवढे सगळे राजनाथ सिंह, राजनाथ सिंह, राजेंद्र सिंह हे तज्ज्ञ आहेत, जलतज्ञ आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत पुण्याची मेट्रो ही नदी पात्रातून जाता कामा नये. आता एक तर त्यांना तुम्ही तज्ज्ञ म्हणून त्यांचा आदर तरी करा किंवा ते तज्ज्ञ नाहीत म्हणून त्यांना निकालात तरी काढा, काहीतरी एक करा. याचं कारण एक आहे की या गोष्टी आपण काही वेळेला कदाचित मी असं म्हणेन की सवंग लोकप्रियतेसाठी हिसाडघाईने केल्या तर त्याचं फळ हे आत्ताच्या आता मिळणार नाही, पण पुढच्या काही वर्षांनी हे भोगावं लागेल आणि त्यावेळेला मात्र ज्यांनी केलं ते समोर नसतील. शेतकऱ्यांचा शेतीमाल विकण्यासाठी विक्री केंद्र तुम्ही मुंबईत उभारणार आहे. भाजपचा आठवडी बाजारात आणि उत्तर आहे. आठवडी बाजारात उत्तर कशाला देऊ मी? शेतकरी काय माझा नाहीये, मीच पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी आणि आज सुद्धा केंद्र सरकारला आम्ही आज म्हणजे गेल्या 4 दिवसापूर्वी केंद्रीय अर्थमंत्र्यांचे पत्र दिलं. त्यांना मी विनंती केलेली आहे की अर्थसंकल्प आता येतोय, इन्कम टॅक्स कमी करावा, त्याची स्लॅब वाढवावी आणि जी अशी जी काय भीषण परिस्थिती आज देशात निर्माण झालेली आहे की सातत्याच्या दुष्काळानंतर, नापिकीनंतर नोटबंदीमुळे शेतकऱ्यांना फार पंचायत झालेली आहे. म्हणजे दुष्काळात 13वा महिना असावा अशी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीत संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं हीच आमची मागणी आहे. आणि जर शेतकऱ्यांच्या बद्दल आम्ही कळवळा दाखवण्यासाठी म्हणून नाही तर आमचं एक कर्तव्य म्हणून एखादी योजना आम्ही करत असू, मला नाही वाटत त्याला कोणाला बरं ठीक आहे. असो मला असं वाटतं आपण सगळेजण आलात आणि सहकार्य केलं. असंच सहकार्य मला येत्या काळात सुद्धा राहू द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मालमत्ता रद्द झाल्यामुळे मुंबईमध्ये परवडणारी मोठ्या वचननामा प्रकाशित झालाय आणि त्याचवेळी युतीची चर्चा सुरू आहे. मात्र युती झालीच तर चांगल्या गोष्टी वचननाम्यात घेऊ असं सांगितलेलं आहे उद्धव ठाकरेंनी आणि त्याचवेळी माफियांबद्दल बोलणारेच पक्षात माफिया घेऊन फिरतात असं देखील टोला त्यांनी भाजपला लगावलेला आहे.